Hello students, today we are going to study the poem 2.1 Try Again in Unit 2. 2.1 Try Again. Poet W.E. Hickson. Students, closely observe the following pictures. What appears in these pictures? Spider is seen climbing the wall. In the first picture, a spider began to climb a wall. पहिल्या चित्रामध्ये स्पायडर भिंतीवर चढू लागला. नेक्स्ट पिक्चर, इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. दुसऱ्या चित्रामध्ये स्पायडर भिंतीवर चढू लागला, पण चढत असताना ते घसरले आणि खाली पडले. नेक्स्ट पिक्चर, द स्पायडर क्लाइम्ब अगेन अ लिटिल हायर. तिसऱ्या चित्रामध्ये स्पायडर जरा उंचापर्यंत चढले. नेक्स्ट पिक्चर, इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. चौथ्या चित्रामध्ये ते दुसऱ्यांदा पुन्हा खाली पडले. नेक्स्ट पिक्चर, इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ब हायर अँड हायर. पाचव्या चित्रामध्ये ते अजून त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचले नाही. लास्ट पिक्चर, फायनली इट रीच द टॉप. शेवटच्या चित्रामध्ये स्पायडर सर्वात उंच अशा ठिकाणी म्हणजे त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचले. तर विद्यार्थ्यांनो, यावरून आपल्याला काय बोध होतो? आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर या स्पायडर सारखे पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे, जोपर्यंत आपला हेतू पूर्ण होत नाही. व्हॉट डज दिस टीच अस? If you want to reach your goal, try again and again like a spider until your goal is achieved. First stanza, teach a lesson you should heed, try again. If at first you don't succeed, try again. या कवितेमधून आपण कोणता बोध घ्यावा हे कवीने सांगितले आहे. कोणता बोध किंवा धडा घ्यावा तर ट्राय अगेन. जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झालात तर पुन्हा प्रयत्न करा. तुमच्या जीवनात ठरवलेली ध्येय पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, जोपर्यंत यश मिळत नाही. If at first you don't succeed, you should try again to get success. This lesson should be always kept in mind. Next stanza, then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again. येणाऱ्या संकटाचा सामना धैर्याने करा, कारण ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे समस्या येतात. तेव्हा चिकाटीने प्रयत्न कराल तर ध्येयापर्यंत जाल. तुमचे इप्सित साध्य करण्यासाठी घाबरू नका, तर पुन्हा प्रयत्न करा. You will conquer the fear of failure by showing your great courage, and with the help of your perseverance, trying again without fear is the only way to face your failure. Next stanza, once or twice though you should fail, try again. If you would at last prevail, try again. प्रयत्न करूनही एकदा किंवा दोनदा हरलात तर पुन्हा प्रयत्न करा. अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न करत राहा. If you wish to get success at last, you should try again. Fourth stanza, if we strive, it is no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again. जर कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर हा कलंक किंवा बदनामी आहे असे नाही.
प्रयत्न करूनही यश मिळाले नाही म्हणून शर्मिंदा होण्यासारखे किंवा लाजिरवाणे वाटण्यासारखे काही नाही. जर आपण शर्यतीत जिंकत नसाल तर अशा वेळी आपण काय करावे? तर ट्राय अगेन. If someone loses a race, you should not feel ashamed of your failure. You have failed to win even though you have tried hard in that case. You should try again and again and win the race someday. Next stanza. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward. Try again. जर आपल्याला असे आढळले की आपल्यासाठी हे टास्क खूप कठीण आहे, हार्ड आहे, तर कूल डाऊन, शांत रहा. योग्य वेळ आल्यानंतर हे बक्षीसच आपल्यापर्यंत येईल. पण त्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून कवी म्हणतात, ट्राय अगेन. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. ट्राय अगेन. Last stanza. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view. Try again. इतर सर्व लोक त्यांना यश मिळेपर्यंत थांबू शकतात. त्यांच्याकडे पेशन्स आहेत. मग आपण का धीर धरू शकत नाही? आपण पेशन्स ठेवायला पाहिजे. त्यासाठी हा नियम लक्षात ठेवायला हवा. कुठला नियम? When other people can get success with their patience, you also can do it likewise. But don't forget to try again and again till you succeed. These are the rules that must be kept in mind. The message we get from this poem is that if we have faith in ourselves, we shall break through all the hurdles and make us free and live in peace. Janu